शांती ओम शांती ओम शांती ओम शांती। गोपाल कृष्ण भगवान की जय। आता भागवताचा शेवट करता येत नाही, भागवत कधी शेवट करता येत नाही, म्हणून भागवताचा पहिला श्लोक सगळ्यांनी परत माझ्या मागे म्हणायचा आहे। सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय, कन्हैया लाल की जय, श्री राधे। गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी सकल पितरांच्या निमित्तानं आयोजित केलेली ही कथा, जेवढे पितर होते या ठिकाणी कैलासवासी पृथ्वीराज चंदू शेटे, कैलासवासी कृष्णा पृथ्वीराज शेटे, कैलासवासी लक्ष्मण पृथ्वीराज शेटे, कैलासवासी भास्कर पृथ्वीराज शेटे, कैलासवासी नारायण शेटे, कैलासवासी बापू नारायण शेटे, कैलासवासी सोपान शेटे, बोधू शेटे, कैलासवासी देवराम सपुडू शेटे, सयाबाई चिंदा शेटे, सीताबाई पृथ्वीराज शेटे, सुशीलाबाई शेटे, आशाबाई जगताप, रेणुबाई जगताप आणि भागाबाई शेटे अशा सकल ये पितरांच्या नावानं हे सकल पितरांचा उद्धार व्हावा म्हणून त्या ठिकाणी मात्र हा शेटे परिवार आयोजक हरिभक्तपर्यंत गंगाबाई, आमच्या इंदुआई साहेब, इंदुआई भास्कर शेटे, त्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिभक्तपर्यंतचे आमचे समाधान दादा, समाधान भास्कर शेटे, सौ ज्योतिताई समाधान शेटे, श्री वाल्मिक भास्कर शेटे, सौभाग्यवती सविता वाल्मिक शेटे, सौ राजेंद्र श्री राजेंद्र लक्ष्मण शेटे, सौभाग्यवती सुशीला राजेंद्र शेटे, श्री विजय लक्ष्मण शेटे, सौभाग्यवती रंजना विजय शेटे, या समस्त शेट्टी परिवाराने त्या ठिकाणी या समस्त पितरांच्या निमित्तानं अजून एक पितरांचं नाव त्यांनी सांगितलं, कुठलं नाव? हा समस्त शेट्टी परिवाराने या ठिकाणी मात्र महाराज एक कथा आयोजित केली। निश्चित आज ही सकल पितर यांची त्या ठिकाणी तृप्त झाली, मुक्त झाली। निश्चित यांच्या नावानं आजच्या दिवसाला स्वर्गामध्ये घंटा वाजल्याशिवाय राहिला नाही आणि घंटा निश्चित वाजला, लक्षात ठेवा। का जो पितरांच्या निमित्ताने एवढे मोठे कार्य सफल करतो महाराज, ते कुळ भाग्यवान आहे, ते घराणं भाग्यवान आहे।